इथे चालेल चालेल चला बघूया वडगर गुंदवली की अंजूर. चला राजू भाऊ आपली सामनावीर ट्रॉफी घ्या. चांगली फलंदाजी केली. टॉस घ्या 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 साहेब. आम्ही इकडे सॉरी घ्या ट्रॉफी द्या. दोन्ही कार्यक्रम करूया. जयराज दादा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी स्वीकारताना राजू पाटील बेस्ट ऑफ लक. वेलकम प्रमोद दादा भोईर सुस्वागतम बेस्ट ऑफ लक. काय चला एक ओव्हरचा यस बघा तुम्हाला आता इथे वयाची बंधन नाही आहे. 45 च्या खेळाडूचं बंधन नाही आहे. आपण खेळू फक्त 38चं नाही. चला एक ओव्हर. चला चला या प्रदीप जोशी साहेब आपलं देखील स्वागत आहे. प्रमोद दादा हां 40चे खेळू शकतात. काय सामना जिंकलाय. तसेच अरविंदजी भोईर साहेब वेलकम. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक. चला अंजूर संघ आणि गुंदवली याच्यातून विजेता वरगर संघाबरोबर चला चला लगेच फलंदाज. वर्ग संघ खुश आहे. चाचणी स्पर्धेचा पहिला विजय त्यांनी इथे संपादन केलेला आहे. वराल देवी ताडल यांनी जयनमन गोवे उद्या बरोबर आपल्याला 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. चला सामना सुरू करा. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ अध्यक्ष अरविंदजी भोईर सचिव प्रदीप जोशी. चला सामना सुरू करा लगेच. प्रमोद दादा भोईर आपलं देखील स्वागत. एक ओव्हरचा सामना आहे. सामना सुरू होतोय. गोलंदाज संदीप, फलंदाज नितीन आणि हेमंत. आणि हा चेंडू उडवलाय लांबच लांब. काय षटकार टोकलाय. 6:05 इथे चेंडू टाकलाय.
चला मानकुली ग्राउंडला जाऊ. साहेब मानकुली ग्राउंडला जायचं का? जनरेटर बोलवू आणि मॅच खेळू एक. इथे देखील आज चांगला फटका 2 मध्ये 10. या कंडिशन मध्ये हेमंत अगदी चेंडू फुटबॉल एवढा दिसतोय. संदीप पाटील वर आक्रमण. हा चेंडू डॉट. हा फटका देखील कडक. काय फलंदाजी करतोय हेमंत पाटील. धावसंख्या 16 झालेली आहे. 2 षटकार 1 चौकार. अजून एक धमाका. अगदी हेमंत पाटीलला चेंडू काय फुटबॉल सारखा दिसतो की काय. जबरदस्त फलंदाजी करतोय. धावा लागल्यात 22. 3 षटकार 1 डॉट 1 विकेट. या कंडिशन मध्ये जर अशी फलंदाजी झाली तर सेकंड इनिंग मध्ये डोकेदुखी वाढेल नक्कीच अंजूर संघाची. इथे अजून एक तब्बल 4 षटकार 1 चौकार 1 डॉट. धावा बनवल्यात 28. 6 चेंडू फेका एक. इंद्रजीत चेंडू फेका. नवीन गुंदवली संघ आता नक्कीच खुश असेल. बघूया कुठली जोडी येईल. इथे 45चं बंधन नाहीये. अंजूर संघाकडून 29 धावा कोण ठोकतील 6 चेंडू मध्ये. नक्कीच चला लगेच गुंदवली संघ आपण शत्रुक्षण लावा. अंजूर संघ 29 काढायचे. 4 ओव्हरमध्ये 4 मिनिटामध्ये ओव्हर कंप्लीट झाला. 4 चेंडू षटकार 1 डॉट 1 चौकार. गोपी मामा अगदी खुश आहेत. संघाचे अध्यक्ष कोच आणि अगदी जयराज दादाने आज किशोर मात्रेनं भरपूर वेळ या संघाबरोबर खर्च केलेला आहे. वडगर संघाचे संघनायक गावदेवी वडगर संघाचे संघनायक संदीप पाटील आपल्याला अध्यक्ष साहेब बोलवत आहेत. संघनायक या, फक्त संघनायक या. आपण कुंदनजी पाटील साहेबांशी आपण संपर्क साधायचा आहे. अरविंदजी भोईर साहेब, प्रदीपजी जोशी, प्रमोदजी भोईर, जगदीश मात्रे आणि नक्की सलामीर जोडी. फलंदाजाचं नाव सांगा. विजय आणि स्ट्राईक वर कोण असेल? अंजूर सचिन.
इथे चेंडूला ऑन साइडला केलाय, बघूया. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एक धाव आलेली आहे दुसरीसाठी निघाला आणि दुसरी धाव सुनील म्हात्रे सर देखील आलेले आहेत. क्या बात आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत भाऊ पाटीलांच्या जागेवर सुनील म्हात्रे. जय पाटील, संदीप पाटील. नक्कीच इथे खूप मोठा धावांचा डोंगर. इथे जेल ड्रॉप आणि शिवाजी मडवी सरने आम्हाला 4 धावेचा इशारा केलाय. आता चेंडू कुठल्या दिशेने जातोय तो देखील आम्हाला स्पष्ट दिसत नाहीये. 3 चेंडू शेष. 29चं लक्ष, अजून 23 पाहिजेत. 6 धावा झालेत. मिस टाइम पटकाय स्वतः गोलंदाज दीपक पाटील. जेल ड्रॉप. अंजूर संघ जवळजवळ या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या तयारीमध्ये. वडघर आणि फिर से एक बार गंगामाता गुंदावली. हा फटका बघूया. हा फटका अगदी सीमा पार. इंद्रजित भाऊ चेंडू फेक आहे. आणि ते आज सामना जिंकलाय. गंगामाता गोंदवली संघाने पुन्हा एकदा या चाचणी स्पर्धेमध्ये शिरकाव केलेली आहे. अशा जिवंत ठेवलेत. नक्कीच वडघर संघाबरोबर त्यांचा एक सामना होईल. आणि नक्कीच आपण आजच्या दिवसाचा खेळ